हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड फ्रॉम अल्कोहोल आणि त्यामध्ये आपण बाय युझिंग हॅलोजन ॲसिड, फॉस्फरस ॲसिड अँड थायोनिल क्लोराईड यापासून अल्काइल हॅलाइड कसं प्रिपेअर करायचं हे आपण पाहिलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड फ्रॉम हायड्रोकार्बन्स. आता हायड्रोकार्बन्स पासून तुम्हाला प्रिपरेशन अल्काइल हॅलाइडचं करायचं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला दोन रूल दिलेले आहेत. आता ते दोन रूल कोणते? तर फर्स्ट आहे तुम्हाला मार्कोनिको रूल आणि सेकंड आहे तुम्हाला अँटी मार्कोनिको रूल. आता यामध्ये या रूल मध्ये काय सांगितलंय ते आपण पाहूयात. आता फर्स्ट आहे मार्कोनिको रूल. मार्कोनिको रूल म्हणजेच काय? इन द ॲडिशन ऑफ HX टू एन अनसिमेट्रिकल अल्कीन, द हायड्रोजन अटॅचेस टू द कार्बन विथ मोर हायड्रोजन ॲटम्स अँड X अटॅचेस टू द कार्बन विथ फ्युअर हायड्रोजन ॲटम्स. आता यामध्ये बघा, फर्स्ट तर HX म्हणजेच काय आहे? तर HX म्हणजेच तुम्हाला आहे हायड्रोजन हॅलाइड. HX म्हणजेच काय? हायड्रोजन हॅलाइड. आता हायड्रोजन हॅलाइड आपण X म्हणजेच काय म्हणजे कन्सिडर करतो? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तर तुम्हाला जो HX आहे त्या HX मध्ये जो हायड्रोजन हॅलाइड आहे तो हायड्रोजन मधील जो हायड्रोजन असतो तो पॉझिटिव्ह असतो आणि X जो आहे तो काय आहे? निगेटिव्ह आहे. तर हायड्रोजन हॅलाइड मध्ये आपण हायड्रोजन हॅलाइडचे ऍडिशन करणार आहोत. कशामध्ये? अनसिमेट्रिकल अल्कीन मध्ये. आता अनसिमेट्रिकल अल्कीन म्हणजेच काय? कन्सिडर करा, हे दोन एक्झाम्पल्स आहेत. या दोन एक्झाम्पल्स मध्ये सेंटरमध्ये डबल बॉन्ड आहे. आता या डबल बॉन्डच्या साईडला तुम्हाला CH3 प्रेझेंट आहे, बरोबर आहे. या साईडला पण एक CH3 आहे आणि या साईडला पण एक CH3 आहे. म्हणजेच इक्वल नंबर ऑफ काय आहेत? कार्बन प्रेझेंट आहेत साईडला. म्हणजेच हे काय होईल? तुम्हाला सिमेट्रिकल अल्कीन होईल. आणि नेक्स्ट काय आहे बघा, या ठिकाणी ज्या कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे त्याच्या साईडला या साईडला एकच CH3 आहे आणि या साईडला एकही CH3 नाही. म्हणजेच हा काय होईल? अनसिमेट्रिकल अल्कीन. क्लिअर? म्हणजेच कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या साईडला जर इक्वल नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट असतील तर आपण म्हणणार त्याला सिमेट्रिकल अल्कीन, आणि जर इक्वल नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट नसतील तर अनसिमेट्रिकल अल्कीन. क्लिअर? तर आता रूल काय आहे बघा, हायड्रोजन हॅलाइडचं ऍडिशन होणार आहे कशामध्ये? अनसिमेट्रिकल अल्कीन मध्ये. आता यामध्ये जो हायड्रोजन आहे तो प्लस आहे आणि हॅलोजन आहे तो निगेटिव्ह आहे. तर H अटॅचेस टू द कार्बन विथ मोर हायड्रोजन ॲटम. म्हणजेच हायड्रोजन कुठे अटॅच होईल? जिथं जास्त हायड्रोजन आहे तिथं हायड्रोजन अटॅच होईल. आणि X जो आहे म्हणजेच जो निगेटिव्ह आहे तो कुठे अटॅच होईल? जिथं लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहेत. आता सिंपल वे मध्ये जर सांगायचं झालं तर जिथं जास्त हायड्रोजन आहेत म्हणजे ज्याच्याकडे आधीच जास्त हायड्रोजन आहेत तिथे कोण ऍड होतो? हायड्रोजन ऍड होतो. आता एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊयात. आता एक्झाम्पल बघा, काय दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी? CH3 CH डबल बॉन्ड CH2. याचं नाव काय येईल मग? प्रोपीन. नाव काय येईल याचं? प्रोपीन. आता या प्रोपीन मध्ये आपण कशाचं ऍडिशन करत आहोत? HBrचं. हायड्रोजन प्लस आणि Br काय आहे? निगेटिव्ह आहे. रूल मध्ये काय सांगितलेलं आहे की हायड्रोजन कुठे अटॅच होईल? जिथं ऑलरेडी जास्त हायड्रोजन आहेत. आता जास्त हायड्रोजन कुठे चेक करायचे? तर ज्या कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे त्या कार्बन कार्बन मध्ये चेक करायचे की कुठे हायड्रोजन जास्त आहेत. आता या दोन्ही मध्ये इथे एकच हायड्रोजन आहे आणि इथे काय? दोन हायड्रोजन आहेत. तर मग हायड्रोजन कुठे अटॅच होईल? जिथं ऑलरेडी जास्त हायड्रोजन आहेत तिथं हायड्रोजन अटॅच होईल आणि जिथं लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहेत तिथं ब्रोमीन अटॅच होईल. म्हणजेच हा हायड्रोजन कुठे अटॅच होईल? या CH2 कडे होईल आणि हा Br कुठे अटॅच होईल? CH कडे. तर प्रोडक्ट काय येईल या ठिकाणी बघा, जो H प्लस आहे तो H प्लस कुठे अटॅच होईल? CH2 कडे. तर मग इथे काय आलं तुम्हाला? CH3 आणि इथे CH आहे म्हणजे, आणि इथं कोणता ॲटम अटॅच होईल तुम्हाला? ब्रोमीन. आता यामध्ये एक असतो तुम्हाला सिग्मा बॉन्ड आणि एक असतो पाय बॉन्ड. जो पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड कसा असतो? एकदम लूजली हिल्ड असतो आणि त्या ठिकाणी तो आपण इझिली ब्रेक करू शकतो. तर त्या ठिकाणी जो पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड ब्रेक होईल आणि त्या ठिकाणी ऍडिशन कशाचं होईल? हायड्रोजन ब्रोमाइडचं. तर त्यातली जी पॉझिटिव्ह स्पेसिस आहे ती कुठे अटॅच होईल? जिथं ऑलरेडी जास्त हायड्रोजन आहे तिथे अटॅच होईल. आणि जी निगेटिव्ह स्पेसिस आहे ती कुठे अटॅच होईल? जिथं कमी हायड्रोजन आहे तिथे अटॅच होईल. आता यामध्ये तुम्हाला दोन प्रोडक्टची पॉसिबिलिटी आहे. एक तर Br रूल नुसार जिथं लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम अटॅच आहे तिथे अटॅच होईल आणि एक पॉसिबिलिटी आहे की जिथं जास्त हायड्रोजन ॲटम आहे तिथे ब्रोमीन अटॅच होईल. तर त्यामध्ये फर्स्ट जो प्रोडक्ट आलेला आहे रूल नुसार जिथं लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहे तिथे काय अटॅच होईल? ब्रोमीन. तर सेकंड नंबरच्या कार्बनवरती ब्रोमीन अटॅच झाल्यानंतर तुमचं नेम काय येईल? 2 ब्रोमो प्रोपेन. आणि
नेक्स्ट जो प्रोडक्ट आहे, नेक्स्ट प्रोडक्ट कोणता आहे, जिथं जास्त नंबर ऑफ हायड्रोजन आहेत तिथं जर ब्रोमीन अटॅच झाला आणि जिथं लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहे तिथं जर हायड्रोजन अटॅच झाला तर प्रोडक्ट कोणता फॉर्म होईल तुम्हाला, CH3 CH2 CH2 Br. याचं नाव काय येईल, 1 ब्रोमो प्रोपेन. आता रूल नुसार हा जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट काय असेल तुमचा, मेजर प्रोडक्ट असेल आणि हा प्रोडक्ट तुमचा मायनर प्रोडक्ट असेल. क्लिअर. आता आणखीन एक एक्झाम्पल घेऊ. तर सेकंड एक्झाम्पल बघा, सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे तुम्हाला, CH3C CH3 डबल बॉन्ड CH2. आता याच्यामध्ये आपण ऍडिशन कोणाचं करणार आहोत, HBrचं. हायड्रोजन वरती आहे प्लस आणि Br वरती आहे निगेटिव्ह. रूल नुसार हायड्रोजन कुठे अटॅच होईल, ज्याच्याकडे जास्त हायड्रोजन आहे तिथं हायड्रोजन ऍड होतो आणि जिथं लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहे तिथे ब्रोमीन अटॅच होतं. तर या ठिकाणी H प्लस कुठे अटॅच होईल, जिथं जास्त हायड्रोजन आहेत. हायड्रोजन कुठे चेक करायचे, ज्या कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे तिथं हायड्रोजन चेक करायचे की कुठे जास्त आहेत. आता या CH2 वरती हायड्रोजन जास्त आहेत म्हणजेच हायड्रोजन कुठे अटॅच होईल, CH2 वरती, आणि ब्रोमीन कुठे अटॅच होईल, या कार्बन वरती. तर मग प्रोडक्ट काय फॉर्म होईल तुम्हाला, CH3 ॲज इट इज, हा पण CH3 ॲज इट इज, आणि जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड ब्रेक होऊन तिथं ऍडिशन कोणाचं होईल, HBrचं. म्हणजेच या कार्बन वरती ब्रोमीन अटॅच होईल आणि या CH2 पाशी एक हायड्रोजन अटॅच होईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी CH3चं फॉर्मेशन होईल. आता याचं नेम काय येईल, आता 3 कार्बनची आपण जर लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली तर 1 2 3, तर सेकंड नंबर वरती तुम्हाला ब्रोमीन पण अटॅच आहे आणि CH3 पण अटॅच आहे. तर अल्फाबेटिकली ब्रोमीन अगोदर येईल आणि त्यानंतर मिथाइल येईल. तर मग या ठिकाणी आपण नेम काय लिहू शकतो, 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. आता आणखी एक प्रोडक्टची पॉसिबिलिटी आहे, ती कोणती, तर जिथं जास्त हायड्रोजन आहे तिथे ब्रोमीन अटॅच होईल आणि जिथं कमी हायड्रोजन आहे तिथं हायड्रोजन अटॅच होईल. तर सेकंड नंबरच्या कार्बनवरती एकही हायड्रोजन नाही आणि इथे 2 हायड्रोजन आहेत. तर मग इथे हायड्रोजनचं ऍडिशन होईल आणि इथे ब्रोमीनचं ऍडिशन होईल. तर तुम्हाला प्रोडक्ट कोणता फॉर्म होईल, 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. आता यामध्ये हा जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट काय असेल, मेजर प्रोडक्ट असेल, कारण हा रूल नुसार प्रोडक्ट फॉर्म होतो एकदम ॲक्युरेट. आणि हा कसा प्रोडक्ट असेल तुमचा, मायनर प्रोडक्ट असेल. क्लिअर. आता आणखीन एक गोष्ट की हा जो रूल आहे तो रूल का आहे, म्हणजे वाय डज मार्कोनिकोज रूल हॅपन. आता यामध्ये बघा, ड्यू टू फॉर्मेशन ऑफ मोर स्टेबल कार्बोकॅटायन. आता जो प्रोडक्ट आपण मेजर म्हणतोय तो मेजर प्रोडक्ट का म्हणतो, तर यामध्ये एक इंटरमिडिएट फॉर्म होतो आणि तो इंटरमिडिएट कोणता आहे, तर कार्बोकॅटायन इंटरमिडिएट आहे. आणि कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी ऑर्डर माहिती आहे आपल्याला की टर्शरी कार्बोकॅटायन इज अ मोर स्टेबल, देन सेकंडरी अँड देन प्रायमरी. तर मग या ठिकाणी रूल नुसार जो स्टेबल कार्बोकॅटायन आहे तो स्टेबल कार्बोकॅटायनचा प्रोडक्ट काय असेल, मेजर प्रोडक्ट असेल, आणि जो लेस स्टेबल असेल तो मायनर प्रोडक्ट असेल. क्लिअर. तर हा होता मार्कोनिकोज रूल. आणि आता नेक्स्ट आहे अँटी मार्कोनिकोज रूल. हा जो अँटी मार्कोनिको रूल आहे तो अँटी मार्कोनिको रूल टोटली अपोजिट आहे कोणाच्या, मार्कोनिको रूलच्या. तर हा रूल काय सांगतो ते पाहूयात आपण. वेन HBr इज ऍडेड टू अन अनसिमेट्रिकल अल्किन. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अनसिमेट्रिकल अल्किन आणि सिमेट्रिकल अल्किन म्हणजेच काय, तर ज्या कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे त्यांच्या दोन्ही साईडला जर इक्वल नंबर ऑफ कार्बन ऍटम प्रेझेंट असतील तर त्याला आपण सिमेट्रिकल अल्किन म्हणतो, आणि जर इक्वल नंबर ऑफ कार्बन ऍटम प्रेझेंट नसतील तर त्याला आपण अनसिमेट्रिकल अल्किन म्हणतो. तर मग आता इथे HBr चे ऍडिशन करायचंय कशामध्ये, अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड. कंडिशन काय आहे, परऑक्साइड कंडिशन आहे. द हायड्रोजन ऍटम अटॅच टू द कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम. तर यामध्ये काय होतं, जो हायड्रोजन ऍटम आहे तो हायड्रोजन ऍटम कुठे अटॅच होईल, जिथं लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम प्रेझेंट आहे तिथं हायड्रोजन अटॅच होईल, आणि ब्रोमीन कुठे अटॅच होईल, जिथं मोर नंबर ऑफ हायड्रोजन आहे तिथं ब्रोमीन अटॅच होईल. क्लिअर. आता एक आपण एक्झाम्पल घेऊन समजूयात की रूल कसा अप्लाय होतो. तर फर्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा, CH3C CH3 डबल बॉन्ड CH2 प्लस HBr. आपण ऍडिशन कशाचं करणार आहोत, HBrचं. आणि तुम्हाला माहिती आहे की हायड्रोजन काय असतो, प्लस असतो, आणि ब्रोमीन काय आहे, निगेटिव्ह आहे, इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड. तर या ठिकाणी तुम्ही घेतलेला आहे बेन्झोइल परऑक्साइड. आता यामध्ये काय होतं, जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन कुठे अटॅच होतोय, जिथं लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम प्रेझेंट आहेत. तर ज्या कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे तिथे चेक करायचं की कुठं लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम आहेत. तर इथे 2 हायड्रोजन आहेत आणि इथं एकही हायड्रोजन नाही. तर हायड्रोजन कुठे अटॅच होईल, जिथं लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम प्रेझेंट आहे तिथे. तर हा हायड्रोजन या कार्बन पाशी अटॅच होईल आणि हा ब्रोमीन या CH2 पाशी अटॅच होईल. आणि ज्या वेळेस अटॅच होतात त्यावेळेस हा जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड काय होईल, म्हणजे पाय बॉन्ड जो आहे तो पाय बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल. कारण पाय बॉन्ड आपण इझिली ब्रेक करू शकतो. तर जिथे कार्बन आहे तिथे एक हायड्रोजन अटॅच होईल आणि CH2 पाशी काय अटॅच होईल, ब्रोमीन अटॅच होईल, आणि प्रोडक्ट काय फॉर्म होईल तुम्हाला, 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन.
क्लिअर? आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. यामध्ये बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr, H प्लस आणि Br निगेटिव्ह इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड. आता परऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये रूल नुसार हायड्रोजन कुठे अटॅच होईल, जिथं लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहेत, आणि ब्रोमीन कुठे अटॅच होईल, जिथं मोर नंबर ऑफ हायड्रोजन आहेत. तर मग या CH पाशी तुमचा हायड्रोजन अटॅच होईल आणि या CH2 पाशी काय होईल, तुमचा ब्रोमीन अटॅच होईल. आणि प्रोडक्ट कोणता फॉर्म होईल तुम्हाला, CH3 ॲज इट इज, जिथं लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहे तिथं हायड्रोजन, म्हणजेच इथे काय होईल तुम्हाला CH2 होईल, आणि या CH2 पाशी कोण अटॅच होईल, तुम्हाला ब्रोमीन अटॅच होईल. आता हे प्रोडक्ट झालं. आणि सेकंड पॉसिबिलिटी काय आहे तुम्हाला प्रोडक्ट फॉर्म होण्याची, की जो ब्रोमीन आहे तो ब्रोमीन कुठे अटॅच होईल, या CH पाशी अटॅच होण्याची पॉसिबिलिटी आहे, आणि हा हायड्रोजन या CH2 पाशी. तर मग प्रोडक्ट काय होईल तुम्हाला, CH3 CH, इथे तुम्हाला ब्रोमीन अटॅच होईल आणि इथे तुम्हाला CH3, आणि प्रोडक्ट काय असेल तुम्हाला 2 ब्रोमो प्रोपेन. आता यामध्ये मेजर आणि मायनर प्रोडक्ट, तर जो फर्स्ट प्रोडक्ट आहे कोणता, 1 ब्रोमो प्रोपेन हा तुमचा मेजर प्रोडक्ट असेल, आणि हा जो 2 ब्रोमो प्रोपेन आहे तो मायनर प्रोडक्ट असेल, कारण हा रूल जो आहे तो अँटी मार्कोनिको रूल आहे, आणि हा रूल टोटली अपोजिट कोणाचे आहे, मार्कोनिको रूलच्या. तर हे जे दोन रूल आहेत तुमच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत, आणि तुम्हाला एकदम सिंपल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला समजावलेलं आहे. जरी तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा, आणि जरी लेक्चर समजलं असेल तरीही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.